मला आठवतं गेले 25 वर्ष आम्ही सगळेजण सहकारी साखर कारखानदारीवर इन्कम टॅक्स लागलेला होता आणि काही हजार कोटी रुपये तो इन्कम टॅक्स लागलेला होता. मित्रांनो, आम्ही सगळेजण अनेक त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांकडे गेलो, अनेकदा अनेक पंतप्रधानांना आम्ही भेटलो आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय प्रणव मुखर्जी असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, त्यामध्ये अनेक जणांना भेटत असताना ए के अँथोनी असतील, त्या संदर्भामध्ये खूप जणांना आम्ही भेटलो. सगळे सांगायचे की बाबा हे तुमच्यावर चुकीचं झालेलं आहे, आपण काढून टाकू. परंतु कुणालाही ते काढता आलं नाही. आम्हाला स्टे मिळायचा, पण ती टांगती तलवार आमच्या डोक्यावरची जात नव्हती. मी अतिशयोक्ती करत नाही. नंतरच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार आलं आणि अमित भाईंना जाऊन सगळेजण भेटले. त्यांना थोडी बहुत माहिती होती, कारण गुजरातमध्ये पण तो प्रश्न होता. अमित भाईंनी लक्ष घातलं आणि कायमचं तुमच्या माझ्या देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं साखर कारखान्यांवरचं 10,000 कोटी रुपयाचं इन्कम टॅक्सचं कायमचं दुखणं दूर करण्याचं काम. 10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या. शाखा हडपसर, पिंपरी, बालाजीनगर, वाघोली.